आणि 12 ही स्थानं जी असतात ती म्हणजे एक शत्रुस्थान, एक आलं तुमचं आरोग्यस्थान आणि एक आलं तुमचं व्ययस्थान. मग आता ही कुंडलीतली ही स्थानं थोडी खालच्या दर्जाची असतात. मग ते तुमच्या गुरुपासून म्हणजे त्या धनुराशीच्या ज्या माणसाची रास सिंह आहे, ज्याच्या पत्रिकेमध्ये गुरु तुमच्या धनुराशीचा आहे, तर त्याला त्या गुरुचा म्हणजे पाठबळ तेवढं मिळणार नाही की जेवढं मीन राशीच्या गुरुला या आत्ताच्या वृषभ राशीच्या गुरुचं मिळेल. म्हणजे असंच हे प्रत्येक ग्रहाप्रमाणे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की बाबा हे गुरु चं उदाहरण दिलं की आता म्हणजे त्याचप्रमाणे आता रवी माझा कुठल्या राशीतला आहे, आत्ताचा रवी कुठल्या राशीत आहे, बरोबर आहे ना. मग ह्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीचं किंवा मग आत्ता सिंह रास जरी म्हणलं तरी आत्ताचं सिंह राशीला आत्ताचा चंद्र कितवा आहे, माझा चंद्र कसा आहे, माझ्या एकूण ग्रहांची पोझिशन कशी आहे, म्हणजे हे पण या ह्याच्यामध्ये ढोबळमनानं सगळा विचार करायला लागतो. तर हे म्हणजे एक 10% वगैरे ठीक आहे. म्हणजे आजकाल कसं आहे ते असते म्हणजे लोकांना काहीतरी गाईडलाईन वगैरे घ्यायसाठी वगैरे ते फार चांगलं आहे. असं म्हणजे गाईडलाईन म्हणून एक 10% त्याचा विचार करायला काय हरकत नाही. म्हणजे परफेक्ट पर्सनलाइज्डच असू शकतो. हां, परफेक्ट जर का तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही पर्सनलाइजच म्हणजे तुमची कुंडली ही पर्सनलाइजच तुम्ही बघायला पाहिजे. त्याशिवाय म्हणजे हे होत नाही त्याच्यामध्ये. मग हल्ली जे इन जनरल उपाय वगैरे सांगितले जातात, टोटके म्हणून जे येतात युट्यूबवर, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ते टोटके वगैरे म्हणजे कसं आहे की ते टोटके म्हणजे समजा एखादा मंत्र आहे किंवा काय आहे त्याचं चॅन्टिंग करा इथपर्यंत ठीक आहे. पण ते आजकाल जे काही स्विच वर्ड म्हणा किंवा आजकाल ते शुक्राच्या उंचवट्यावर 789 लिहा, गुरुच्या उंचवट्याखाली 15 लिहा, इथं मनगटावर तुमच्या इथं 2 लिहा की तुमच्याकडे धन येईल. किंवा आजकाल असं म्हणतात की त्या तुमचे